इथे फक्त दागिने नाही तर पिढ्यानपिढ्यांचा विश्वास मिळतो. परंपरेची झळाळी आणि विश्वासाची खात्री. कैलास अडगावकर ज्वेलर्स, दत्त मंदिर बस स्टॉप, नाशिक रोड. अध्यक्ष महोदय, आपल्या अनुमतीने मी अत्यंत गंभीर, वेदनादायी आणि संवेदनशील विषयाकडे सभागृहाचं आणि सरकारचं लक्ष वेधू इच्छिते. नाशिक जिल्ह्यातील सिन्नर माळेगाव परिसरामध्ये एका 14 वर्षाच्या अल्पवयीन मुलीला स्थानिक तरुण, जो उत्तर प्रदेशमधील खऱ्या अर्थाने आहे, मेहताब शमशाद खान, याने वारंवार फोन करून तिला त्याच्याशी शारीरिक संबंध ठेवण्याचा प्रयत्न करून, तिच्यावर अत्याचार करून, तिला ब्लॅकमेल करून तिचा मानसिक छळ केला. अशी धक्कादायक आणि अजून धक्कादायक बाब म्हणजे त्याने याच्यामध्ये असं सांगितलेलं होतं की मी तिच्या आईवडिलांना सांगितलं की मी एक तारखेला या मुलीला मी पळवून नेईल. या प्रकारामध्ये आरोपी मेहताब याच्या कृत्याला त्याचे मामा, त्याची मामी तसेच त्याची आत्या ह्या सर्वांनी त्याला प्रोत्साहन दिलं, पीडितेच्या कुटुंबाला धमकावलं. आणि सन्माननीय अध्यक्ष महोदय, या सततच्या त्रासाला, किती गंभीर विषयावर बोलते सन्माननीय अध्यक्ष महोदय, या सततच्या त्रासाला आणि ब्लॅकमेलिंगला कंटाळून अखेर दिनांक 2 जुलै 2026 रोजी त्या निष्पाप 14 वर्षीय अल्पवयीन मुलीने राहत्या घरी गळफास लावून आपली जीवनयात्रा संपवली आहे. सन्माननीय अध्यक्ष महोदय, तिच्या आई वडिलांनी सदरची तक्रार पोलीस स्टेशनला सांगितलेली होती, परंतु पोलीस स्टेशनमध्ये हा गंभीर गुन्हा दाखल केला गेला नाही. जर वेळेत हा गुन्हा दाखल केला गेला असता तर त्या मुलीने आत्महत्या केली नसती. म्हणून माझा अध्यक्ष महोदय आपल्याला विनंती आहे. बसा तुम्ही थोडा वेळ बसा. नाही, आपल्याला विनंती आहे की सदर विषयाच्या बाबतीमध्ये या प्रकरणी सिन्नरचे जे PI जे आहेत त्यांनी जे दुर्लक्ष केलेलं आहे त्यांच्यावरती तातडीने कारवाई करणार का, आणि हा खटला फास्ट ट्रॅक वरती सरकार चालवणार का. चला.